नमस्कार. आज आपण गणपतीच्या आवडीचे मोदक करतोय. तर 51 मोदकाचा नैवेद्य करायला साधारण 1.5 मोठा नारळ किसून घ्यायचा आहे. खोबरं पांढरं शुभ्र घ्यायचंय. इथे खोबरं मापून घेतलेलं आहे. तर 1.5 बाउल एवढं खोबरं भरून घेतलंय. जेवढं खोबरं आहे त्याच मापाने खोबऱ्याच्या पाऊण भाग एवढा गूळ घ्यायचा. गोड जास्त हवं असेल तर गूळ अजून थोडं जास्त घ्यायचं. 1 चमचा खसखस घेतलाय. आता गॅस पेटवून पातेलं गरम करायचं. त्यात 1 चमचा साजूक तूप गरम करायचं. तूप गरम झालं की खसखस गरम करून घेतला. नंतर त्यात ओलं खोबरं चांगलं परतून घेतलं. ओलं खोबरं थोडं गरम झालं की त्यामध्ये गूळ घालायचा. गूळ चांगला खोबऱ्यामध्ये एकजीव करून घ्यायचा. गॅस मंद ते मध्यम ठेवायचा. 8 ते 10 मिनिटांनी खोबऱ्याचं सारण तयार झालंय. तर त्यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालायचे. थोडी वेलची पावडर घालायची. सर्व मिक्स करून झालं की गॅस बंद करून सारण थंड करायला ठेवायचं. तोपर्यंत मोदकाच्या पारीसाठी गॅसवर पातेलं गरम केले आणि एकाच वाटीच्या मापाने 4 वाटी एवढं पाणी गरम करायचं. त्यात पाव चमचा मीठ घालायचं. 1 चमचा साजूक तूप घालायचं. पाण्याला चांगली उकळी आली की त्याच वाटीने 4 वाटी तांदळाचं पीठ थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं. पीठ सर्व एकत्रित केल्यावर गॅस बंद करायचा आणि झाकण लावून ठेवून द्यायचं. 2 ते 3 मिनिटांनी वाफलेलं पीठ बाहेर काढायचं आणि थंड पाण्याचा हात लावून थोडं थोडं पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून झालं की आता त्याचे लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे आणि मोदकाची पारी बनवायची. पारीत सारण भरून घ्यायचं आणि मोदकाला बाजूने कळ्या पाडायच्या. नंतर पारी जवळ करून मोदक तयार करून घ्यायचा. असा सुंदर मोदक तयार झालाय. अशाच प्रकारे बाकीचे सर्व मोदक तयार करून घ्यायचे. मोदक तयार झाले की मोदक पात्रामध्ये पाणी वाफवायला ठेवायचं. मग तयार मोदक त्यावर ठेवून वाफवायला ठेवायचे. मोदकावर थोडासा थंड पाण्याचा शिडकाव करायचा आणि झाकण लावून 8 ते 10 मिनिट मोदक वाफवून घ्यायचे. 10 मिनिटांनी मोदक छान वाफून झालेत. अशा प्रकारे सर्व मोदक वाफून घेतले. तर असे हे गणपतीच्या आवडीचे 51 मोदक तयार झाले. तर आजच्या मोदकाची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.